सुरेश धस हे मोठे व्हावेत ही तर फडणवीसांची इच्छा आहे का, तर याचं उत्तर पुढच्या राजकारणात दडलंय. पुढचं राजकारण कसं असणार आहे आणि फडणवीसांना सुरेश धसांची पुढच्या राजकारणात का गरज लागणार आहे, धस फडणवीसांची गरज कशी पूर्ण करू शकतात, धसांना मोठं करून फडणवीसांना आणि अर्थातच भाजपाला महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाची पंख कापायची आहेत, मुळात सुरेश धसांना का मोठं करायचंय, चला समजून घेऊयात. कुणीही भाजपाला कितीही नावं ठेवली तर एक गोष्ट सगळ्यांनाच, विरोधकांना सुद्धा मान्य करावी लागेल, ती म्हणजे राजकारणात भाजपा इतका चाणाक्ष पक्ष नाहीये. भाजपा पुढच्या काही वर्षांचा विचार करून राजकारण करत असतो. त्यासाठी ते साम दाम दंड भेद या नीतीचा सर्रास वापर करत असतात. कधी ते लोकशाही असलेल्या भारतासारख्या देशात लोकांना पटत नाही, पण राजकारण आहे, समाजकारण नाही. राजकारणात फक्त शिकारी हा एकच प्रकार असतो. जो शिकारी नसतो तो सावज होत असतो. तसंही राजकारणात प्रत्येक जण सावज शोधत असतो. त्यामुळं कायम शिकाऱ्याच्या भूमिकेत राहावं लागतं, नाहीतर तुमची शिकार ठरलेली आहे. भाजप कायम शिकाऱ्याच्या भूमिकेत असतो. त्यामुळं गेल्या काही वर्षात त्यांनी अनेकांची शिकार केली आहे, पण भाजपाची कोणी शिकार करू शकला नाहीये. त्याचं कारण आहे भाजपा कायम शिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये असतो आणि राजकारणात त्यात काही चुकीचं आहे असंही नाहीये. अर्थात भाजपाकडे सत्ता आहे त्यामुळे त्यांची शिकार होत नाही, हेही त्यामागचं एक कारण आहेच. दुसरा भाजपाचा गुण, भाजपा राजकारणात पुढच्या अनेक वर्षांचा विचार करत असतो. त्यासाठी वेगवेगळे प्रयोगही करत असतो. राजकारणात धर्म जात हा पहिल्यापासून महत्वाचा घटक राहिलाय. अलीकडच्या काळामध्ये धर्म मागे पडून जातीला महत्व आलंय. जात हा जरा जास्तच महत्वाचा घटक ठरू लागलाय. महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि भाजपाचं पहिल्यापासून दुःख आहे ते म्हणजे भाजपाला राज्यात ब्राह्मण नेतृत्व मिळालंय, पण तितक्या ताकदीचा मराठा नेता अद्यापही सापडला नाहीये. फार पूर्वी ब्राह्मण समाजाचे प्रमोद महाजन, वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे आणि अलीकडच्या काळामध्ये ब्राह्मण समाजाचे देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व भाजपाला मिळालंय. आता भाजपाला राज्यात फडणवीसांच्याच नेतृत्वाखाली राज्य करायचं आहे, पण फडणवीसांना मराठा समाजाचा कायम विरोध होत असतो. फडणवीसांसमोर दमदार मराठा नेतृत्व उभं राहिलं की फडणवीसांची गोची होते. शरद पवारांनी अनेक वेळा फडणवीसांची गोची केली आहे. भाजपाला पवारांच्या या नीतीवर उत्तर शोधायचं होतं. त्यासाठी भाजपा फडणवीसांना मदतकार होईल. फडणवीसांना विरोध न करणारा, त्यांच्या मर्जीमध्ये आणि आज्ञेमध्ये राहणारा मराठा नेता हवा होता. ती भाजपाची शोध मोहीम अलीकडच्या काळामध्ये थांबली आहे. भाजपाला तसा नेता सापडलाय. अनेक राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा केल्यानंतर त्याचा सारही असाच होता, तो म्हणजे भाजपा आणि फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार आणि कुठल्याही प्रश्नावर योग्य उत्तर देणारा, फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं तर सेल्फ गोल न करणारा मराठा समाजाचा नेता भाजपा गेल्या अनेक वर्षांपासून शोधतोय, खास करून 2014 पासून. यासाठी भाजपानं सुरुवातीला विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे यांच्यावर सट्टा लावून पाहिला, पण ते सेल्फ गोल करू लागले. त्यानंतर भाजपा गोटात गेले अनेक वर्ष ही जागा रिकामी आहे. भाजपा या जागेवर दमदार व्यक्ती शोधत होता आणि भाजपाला अनपेक्षितपणे या जागेवर योग्य व्यक्ती मिळाली आहे असं भाजपाला वाटतंय. मुळात संतोष देशमुख यांच्या निर्दयी हत्येनंतर सुरेश धस हे राज्याच्या राजकारणात प्रसिद्धी झोतामध्ये आले. पण सुरेश धस यांनी हे प्रकरण ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीनं हाताळलंय त्यामुळे भाजपाची शोध मोहीम थांबली आहे अशी चर्चा भाजपाच्या गोटात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते सुरेश धस भाजपासाठी फक्त मराठा नेतृत्व म्हणून उपयुक्त आहेत असं नाही, तर धसांचे 2-3 अन्यही फायदे भाजपाला होणार आहेत. सुरेश धस हे एकतर मराठा समाजाचे आहेत, हजरजबाबी आहेत, सेल्फ गोल करत नाहीत. तसंच धस हे मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचे आहेत. जरांगेंची ताकद काय आहे हे भाजपानं लोकसभा निवडणुकीत पाहिलंय. त्यामुळे भाजपा सुरेश धसांना गरजे इतकं मोठं करणार. पुढच्या काळामध्ये मराठा समाज भाजपा आणि फडणवीसांच्या अंगावर गेला तर या समाजाला थोपवून धरू शकेल इतकी ताकद भाजपा धसांना देणार हे ठरलेलं आहे. हे झालं पहिलं कारण. भाजपाला फडणवीसांच्या अंगावर मराठा समाज येण्याआधी त्या समाजाला थोपवून धरणारा नेता सापडलाय. दुसरं आणि महत्वाचं कारण आहे बीडचं राजकारण.
बीडमध्ये पुढच्या काळामध्ये पंकजा मुंडेंचं महत्त्व भाजपा आणखी कमी करू शकतो. पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडली तेव्हापासूनच भाजपानं पंकजा मुंडेंचं महत्त्व कमी करायला सुरुवात केली आहे. ते संपूर्ण राज्यानं पाहिले. त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडेंचं महत्त्व कमी करून भाजपा सुरेश धसांना ताकद देणार, धसांना मोठं करणार हे ठरलेलं आहे. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केलाय. त्यामुळे परळीमध्ये धनंजय मुंडेंची ताकद ही पंकजा मुंडेंपेक्षा अधिक आहे हे सर्वांना दिसलंय. संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडेंची ताकद कमी होणार आहे. त्यात पंकजा मुंडेंची ताकद वाढायला नको यासाठी भाजपा धसांना मोठं करेल. तसं नसतं तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुरेश धसांना भाजपानं इतकं बोलूच दिलं नसतं. त्यामुळे भविष्याच्या काळामध्ये सुरेश धस हे राज्याच्या राजकारणात प्रसिद्धी झोतात आले तर आश्चर्य वाटायला नको. सुरेश धस पुढच्या काळामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले तरी नवल वाटायला नको. किंवा सुरेश धसांना पक्षामध्ये कोणतेही पद न देता भाजपा धसांना ताकद देत राहील. अर्थात राजकारण आहे, राजकारणात काहीही होऊ शकतं हे वेगळं सांगायला नको. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.